नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्न साठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे। या ज्या आपल्या लेक्चर सिरीज आहेत त्या लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत। इथं आपण जे पुस्तकं सजेस्ट करतोय लक्षात घ्या, ती पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच नाही तर जे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत किंवा जे सेट नेट देणारे विद्यार्थी आहेत तिथे सुद्धा तुम्हाला जो तुमचा सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत। ठीक आहे, तर बघा काही सेशन्स आपण इथं आन्सर रायटिंगचे घेतलेले आहेत, काही बुक रिव्ह्यूचे घेतलेले आहेत आणि पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र जे आपलं पुस्तक आहे जे रिटर्न एक्झाम साठी तुमच्या पूर्व परीक्षेसाठी आणि जिथं जिथं तुम्हाला पॉलिटी सब्जेक्ट आहे तिथं सगळीकडेच उपयोगी पडणार आहे अशा ठिकाणी पुस्तक हे तुमचं खूप महत्त्वपूर्ण आहे। तर या पुस्तकावरती आपण जी सिरीज चालू केली होती त्या सिरीज मध्ये आज आपण तिसरा टॉपिक कंटिन्यू करतोय। पूर्वीचे सेशन्स तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमची लिंक लागेल। ठीक आहे, पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल। बघा, तर ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट। या वेबसाईट वरती तुम्ही जावा, एमपीएससी कॅटेगरी मध्ये जावा। जेव्हा तुम्ही एमपीएससी कॅटेगरी मध्ये जाल तेव्हा तुम्हाला इथं पॉलिटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जेव्हा तुम्ही जाल ना तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे पुस्तक मिळून जाईल। हे पुस्तक तुम्ही आतापासूनच तुम्ही रिटर्न साठी पण वापरू शकता, म्हणजे परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह किंवा आता तुमची सप्टेंबर मध्ये राज्यसेवा आहे त्या राज्यसेवेसाठी सुद्धा तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। ठीक आहे, ओके, जस्ट एक मिनिट थांबा। पुस्तक कसं मागायचं, लॉग इन रजिस्टर करून घ्या। Amazon फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल असतात, तुम्हाला जिथून कम्फर्टेबल वाटेल तिथून तुम्ही मागवू शकता। ठीक आहे, ओके, चला तर आजचा आपला तिसरा टॉपिक आहे भारताचे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ। ठीक आहे, ओके, बघा संसद हा पण एक टॉपिक आहे पण त्याच्यातलेच काही पार्ट्स आपण वेगवेगळे घेतोय। पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं एकत्रित मिळून जाईल। इथं आपण जो पार्ट कव्हर करतोय तो तुम्हाला पुस्तकामध्ये सगळा मिळून जाईल। ठीक आहे, ओके, तर भारताचे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ याच्यावरती आयोगाने प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेत, भले तुमची राज्यसेवा असू द्या किंवा तुमची कंबाईन असू द्या किंवा इतर कोणतीही तुमची एक्झाम असू द्या, फक्त परीक्षेच्या लेवल नुसार इथं प्रश्नांची डिफिकल्टी लेवल बदलत जाते, बाकी कंटेंट सगळं तेच राहतं। ठीक आहे, ओके, चला तर भारताचे कायदे मंडळ सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ याच्यामधला जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स तुम्हाला इथे काय करायचा आहे समजून घ्यायचा आहे। ठीक आहे, ओके, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ। ठीक आहे, ओके, बघा भारताचे कायदे मंडळ जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही इन्क्लूड असलेलं दिसून येईल। ठीक आहे, ओके, काय होतं कधी कधी विद्यार्थी अभ्यास करतात पण मेन जर त्यांना विचारलं की कायदे मंडळ म्हणजे काय तर त्यांना माहितच नसतं। लक्षात आलं, त्याच्यामुळे तुम्ही बेसिक पासून करा। बेसिक पासून जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला उत्तर लिहायला म्हणा किंवा तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील म्हणा तिथं तुम्हाला जास्त अवघड जात नाही। ठीक आहे, तर इथं लोकसभा आणि राज्यसभा भारताच्या कायदे मंडळामध्ये दोन बाबींचा समावेश होतो, एक लोकसभा आणि एक राज्यसभा। त्याच्यानंतर जर तुम्ही भारताचं कार्यकारी मंडळ बघितलं, लक्षात घ्या भारताचे कार्यकारी मंडळ, तर याच्यामध्ये भारताचा राष्ट्रपती, भारताचा पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ। ओके, बघा भारताचा राष्ट्रपती कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो। तर सुरुवातीला तर हे दोन मुद्दे तुम्ही क्लिअर करून घ्या की कायदे मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो आणि कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो। ज्या छोट्या मोठ्या एक्झाम असतात कंबाईन परीक्षेसारख्या अशा परीक्षांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, इव्हन राज्यसेवेला सुद्धा विचारले जाऊ शकतात। चला बघा, आता पहिला आणि दुसरा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे। पहिला आणि दुसरा टॉपिक, तर पहिल्या आणि दुसऱ्या घटकामध्ये भारताचे राज्यघटना असेल, जी राज्यघटनेची निर्मिती, लक्षात घ्या तुम्हाला ना मुख्य परीक्षेचा जर सिलेबस तुम्ही डिकोड केला असेल ना, फर्स्ट पेपर सेकंड पेपर जो काय असेल तो असेल, आपले डिकोडचे लेक्चर्स पण आहेत बघून घ्या।
तर तिथं ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल किंवा तात्विक अधिष्ठान असेल, राज्यघटनेचं तत्वज्ञान असेल, हे सगळं मेन्शन आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे टॉपिक स्किप करून आपल्याला चालणार आहेत का? नाही, हे तुम्हाला पूर्वला पण विचारले जाणार आहेत आणि मुख्याला पण विचारले जाणार आहेत. ओके, तर राज्यघटनेचे तत्वज्ञान असेल, उद्देश पत्रिका आहे, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, याचा अभ्यास आपण या पहिल्या टॉपिक मध्ये करतो. आणि हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट पूर्वसाठी तर खूप जास्त महत्वाचा आहे. राज्यसेवेला इथून खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके, तिसऱ्या घटकामध्ये आपण राज्यघटनेच्या चौकटीत राहून राज्यकारभार करणाऱ्या शासन संस्थेचा अभ्यास करणार आहे. म्हणजे आता जो घटक आपण अभ्यासणार आहोत ना, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जी आपली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या फ्रेम मध्ये राहून राज्यकारभार करणारं जे शासन आहे, जी शासन संस्था आहे, तर त्या शासन संस्थेचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे, इथं करायचा आहे. ठीक आहे. ओके, मग शासन संस्था म्हणजे काय? शासन संस्था आता आपल्याला पूर्व परीक्षेला तर हे विचारत नाहीत की शासन संस्था म्हणजे काय, बरोबर. पण मेन्स मध्ये आन्सर रायटिंग लिहिताना अशी वाक्य आपल्याला गरजेची पडतात की बाबा राज्यातील जनतेवर राज्य करणारी, नियंत्रण ठेवणारी जी संस्था असते ती संस्था म्हणजे शासन संस्था, बरोबर. लक्षात आलं? तर शासन संस्था म्हणजे काय? राज्यातील जनतेवर राज्य करणारी, नियंत्रण ठेवणारी जी संस्था असते ती संस्था म्हणजे शासन संस्था. लक्षात आलं? राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, लक्षात घ्या, किंवा जनतेच्या कल्याणासाठी धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य शासन संस्था करते. तर या शासन संस्थेबद्दल थोडक्यात आपल्याला काहीतरी लिहिता आलं पाहिजे की शासन संस्था म्हणजे काय. तर शासन संस्था म्हणजे राज्यातील जी जनता आहे, लक्षात घ्या, राज्यातील जनतेवर जी राज्य करते. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो की इथं नियंत्रण ठेवलं जातं. जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, इथं आपल्याला शासन संस्था म्हणजे काय, तर ह्या 2-3 लाईन्स किंवा 2-3 पॉइंट्स तरी आपल्याला माहित पाहिजे की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य कोण करतं, तर ते कार्य करत असतं शासन संस्था, बरोबर. लक्षात आलं? तर याच शासन संस्थेबद्दल आपण या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. तर लक्षात घ्या, आता ही जी शासन संस्था आपण अभ्यासणार आहोत, या शासन संस्थेमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांचा समावेश होतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शासन संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. ठीक आहे. ओके, यांचा समावेश होतो. आता हे जे आहेत की शासन संस्थेमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो, असे प्रश्न तुम्हाला पूर्वला येऊ शकतात, बरोबर. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन राजकीय संस्थांचा अभ्यास आपल्याला या घटकात करायचा आहे, बरोबर. न्याय मंडळ आपण सेपरेटली अभ्यासतो, जसं की सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, त्याचा आपण सेपरेटली अभ्यास करतो, किंवा न्यायाधिकरणे. तर हे 3 टॉपिक आपण न्याय मंडळामध्ये सेपरेटली अभ्यासतो. इथं आपल्याला काय अभ्यासायचं? इथं आपल्याला कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ, शासन संस्थेमध्ये आपल्याला इथे काय अभ्यासायचंय? कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. ठीक आहे. ज्या राजकीय संस्था आहेत त्या राजकीय संस्थांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ओके, क्लिअर. आता इथं जर आपण बघितलं तर इथं बघा, कायदे मंडळ ज्याला आपण भारतीय संसद म्हणतो, म्हणजे तुम्हाला जर टॉपिक तुम्ही वेगळा संसद समजत असाल तर तो वेगळा टॉपिक नाही, थोडस क्लिअर करून घ्या. तर संसद हा सेपरेट टॉपिक आहे असं तुम्ही समजू नका, याच्यामध्येच आपण ते कव्हर करतोय, बरोबर. तर कायदे मंडळ म्हणजे भारतीय संसद. आधी हे 2 मुद्दे आहेत, हे 2 मुद्दे तुम्ही क्लिअर करून घ्या. बघा, कायदे मंडळ हे शासन संस्थेचं प्रमुख अंग आहे. ठीक आहे. ओके, एक एक पॉइंट समजून घ्या की कायदे मंडळ शासन संस्थेचं प्रमुख अंग आहे, किंवा खालीलपैकी डॅश डॅश हे शासन संस्थेचं प्रमुख अंग आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला कायदे मंडळ असेल, न्याय मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल. ठीक आहे. तर कोणतं प्रमुख अंग आहे? कायदे मंडळ. लक्षात आलं? ज्याचे मुख्य कार्य काय असतं? कायदे तयार करणं, बरोबर. कायदे मंडळाचं मुख्य काम काय आहे? कायदे तयार करणं. ओके, जनतेच्या तक्रारींना वाचा फोडणं, राष्ट्रांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने चर्चा घडवून आणणं, शासकास त्याच्या कार्यामध्ये मदत करणं, हे सगळं कार्य कुणाला करावं लागतं? कायदे मंडळाला करावं लागतं. तर लक्षात घ्या, आतापर्यंत जे आपले पेपर सेट होत होते ना,
तिथं तुम्हाला क्लिअर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जात असतील. पण जर आता तुम्हाला थोडंसं लेंदी क्वेश्चन विचारला की खालीलपैकी डॅश डॅश हे कायदे मंडळाची कार्य आहेत, बरोबर. मग त्याच्यामध्ये एक कार्य तर आपल्याला माहित असतं की बाबा कायदे तयार करणं, पण पुढचे पॉइंट जे आहेत ना की जनतेच्या तक्रारींना वाचा फोडणं किंवा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रश्नांवरती राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने चर्चा घडवून आणणं, बरोबर, किंवा शासकाला त्याच्या कार्यामध्ये मदत करणं. तर हे पॉइंट तुम्हाला जर तुम्ही मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू ना अभ्यास करत असाल तरच समजतील किंवा तरच तुम्हाला तसे क्वेश्चन इथे टॅकल होतील, अदरवाईज होणार नाही. कारण जो परंपरागत चालत आलेला क्वेश्चन पेपर आहे ना तो आता तुमचा नसणार आहे. प्रत्येक वर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये काही ना काही चेंज असतो, हे थोडंसं तुम्ही इथं समजून घ्या. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, वेगवेगळ्या देशामध्ये आता तुम्हाला ना कधी कधी व्हॅल्यू ऍडिशनल म्हणून ना इतर देशांबरोबर कम्पेअर केलं जातं, जसं की आपली राज्यघटना आहे, इतर देशांची राज्यघटना आहे, काय डिफरन्स आहे, काय सिमिलॅरिटी आहे. तसंच वेगवेगळ्या देशामध्ये कायदे मंडळाला वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. मग असे प्रश्न जर आपल्याला पूर्वराज्य जनरली पूर्वराच विचारतात आणि मेन्सला तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये एक्झाम्पल म्हणून लिहू शकता. ठीक आहे. मग इंग्लंड किंवा आपल्या भारतामध्ये संसद म्हटलं जातं, अमेरिकेमध्ये काय म्हटलं जातं, अमेरिकेमध्ये काँग्रेस म्हटलं जातं कायदे मंडळाला. ठीक आहे. जपानमध्ये डाएट म्हटलं जातं, स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रीय सभा म्हटलं जातं, रशियामध्ये ड्युमा म्हटलं जातं, चीनमध्ये राष्ट्रीय जन काँग्रेस म्हटलं जातं, स्वीडनमध्ये रिक्सइंग असं म्हटलं जातं. तर हे तुम्हाला 2 मार्काला जोड्या नावामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला हे कशासाठी उपयोगी पडेल, व्हॅल्यू ऍडिशनल म्हणून एक्झाम्पल लिहिण्यासाठी. ओके, क्लिअर. तर बघा, भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलाय. हे आपल्याला माहिती की आपली जी राज्यघटना आहे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलाय. मग भारताच्या मध्यवर्ती कायदे मंडळाला काय म्हटलं जातं, संसद असं म्हटलं जातं. तर असे हे साधे सोपे पॉइंट आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात ना तेव्हा आपल्याला हे लक्षातच येत नाही. एवढं म्हणजे कसं होतं, डिफिकल्ट पार्ट आपण करतो पण जो सोपा पार्ट आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. लक्षात आलं. तर भारतीय संसदेची जी तरतूद आहे ना राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये आहे, 5व्या भागामध्ये आहे. दुसऱ्या प्रकरणामधील आर्टिकल 79 ते 122 मध्ये करण्यात आले. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारतीय संसदेची तरतूद राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये आहे, 5व्या भागामध्ये आहे. कितव्या प्रकरणामध्ये आहे, दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे. आर्टिकल जर बघितले तुम्ही 79 ते 122 हे तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे की आर्टिकल किती आहेत, 79 ते 122. मग याच्यामध्ये तुम्हाला हे जे पार्ट आहेत ना हे प्रिलिमला 100% विचारले जातात. ठीक आहे. मग भारताने द्विगृहात्मक कायदे मंडळ पद्धतीचा स्वीकार केलाय. इथेपर्यंत तुम्हाला सगळं समजलं. इच अँड एव्हरी पॉइंट तुम्हाला इथे समजून घ्यायचा आहे. आता तुमची सप्टेंबर मध्ये प्रिलिम आहे, प्रिलिम साठी तुम्ही फॅक्च्युअल पॉइंट वरती लक्ष द्या. चला बघा, नेक्स्ट बघा, भारताने द्विगृहात्मक कायदे मंडळ पद्धतीचा स्वीकार केलाय. लक्षात आलं. भारताने काय केलंय, इथं द्विगृहात्मक कायदे मंडळ पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. हा पॉइंट सोपा आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये जरी विचारला तरी अवघड आहे का, नाही अवघड. फक्त आर्टिकल फक्त लक्षात ठेवा. आता द्विगृहात्मक कायदे मंडळ म्हणजे काय हे आपल्याला इथं माहित पाहिजे की याच्यामध्ये बघा 2 ग्रह असतात. द्विग्रह म्हणजे काय, 2 ग्रह असतात, बरोबर. मग याच्यामध्ये जे वरिष्ठ सभागृह आहे, वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा म्हटलं जातं, बरोबर. कनिष्ठ सभागृहाला काय म्हटलं जातं, लोकसभा म्हटलं जातं. ओके, समजते का. बघा, वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा, कनिष्ठ सभागृहाला लोकसभा म्हटलं जातं. ठीक आहे. मग संसदेमध्ये बघा, संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या 2 सभागृहाबरोबरच राष्ट्रपतींना महत्वाचं स्थान आहे. ठीक आहे. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. संसदेमध्ये फक्त राज्यसभा आणि लोकसभा या 2 सभागृहांनाच महत्वाचं स्थान आहे का, नाही. त्याच्याबरोबर राष्ट्रपतींना पण महत्वाचं स्थान आहे आणि राष्ट्रपतींना संसदेचं 3रं सदन म्हणून सुद्धा संबोधलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 3रं सदन कोणतं आहे, राष्ट्रपतींना म्हटलं जातं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रपती, आता इथं राष्ट्रपतींना 3रं सदन म्हणून संबोधलं जातं, पण महत्वाचं काय आहे,
की राष्ट्रपती कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं IMP करा, IMP. ठीक आहे. ओके. की राष्ट्रपती कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. याला मी स्टार करते. ओके. आता लक्षात घ्या, राष्ट्रपती जरी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरी सुद्धा तो संसदेचा एक अभिन्न अंग असतो. लक्षात घ्या, तरी ते संसदेचं एक अभिन्न अंग असतं. त्याच्या स्वाक्षरीशिवाय कायद्याची निर्मिती होतच नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, गोष्टी समजून घ्या. सदस्य नसला याचा अर्थ असा आहे का की त्याच्याकडे काही पॉवर नाहीये? तसं नाहीये. तो संसदेचे एक अभिन्न अंग आहे. त्याच्या स्वाक्षरीशिवाय कायद्याची निर्मिती होऊ शकत नाही. ओके. म्हणूनच इथं संविधान निर्माण करते होते ना, संविधान निर्माण करताना खूप विचारपूर्वक सगळं केलेलं आहे. लक्षात घ्या. आर्टिकल 79. आता तुम्हाला हे जे पॉइंट्स असतात ना, पॉइंट्स मधून जर आयोगाला तुमचा क्वेश्चन मॉडरेट लेवलचा बनवायचा असेल ना, तर तिथं एक सेंटेन्स आर्टिकल वाला टाकलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल माहित असायला पाहिजे की कलम 79 मध्ये काय नमूद केलेलं आहे की भारतीय संघराज्यासाठी एक संसद असेल. लक्षात घ्या, आर्टिकल 79 काय सांगतं. इव्हन प्रत्येक आर्टिकलची तरतूद तुम्हाला तोंडपाठ माहित असली पाहिजे. कारण का, तरतूद देऊन आर्टिकल विचारलं जातं, आर्टिकल देऊन तरतूद विचारली जाते. तर हे आयोगाचा क्वेश्चन पेपर अशा पद्धतीने सेट झालेला असतो. ठीक आहे. तर भारतीय संघराज्यासाठी एक संसद असेल आणि ती राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांनी मिळून बनलेली असेल. म्हणूनच आपण इथे राष्ट्रपतींना तिसरं सदन म्हणतो, जरी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी सुद्धा. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर कलम 79 तुम्हाला इथं समजलं. कलम 79. ठीक आहे. ओके. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांनी मिळून आपली संसद बनलेली असेल. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? कलम 79. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये आपण लोकसभेबद्दल पहिल्यांदा माहिती घेऊया. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती, 3 बाबींचा आपल्याला इथे काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. लोकसभा, हाऊस ऑफ पीपल याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, सांगायची काही गरज नाही. बघा, लोकसभा हे भारतीय संसदेचं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे. जरी हे कनिष्ठ असलं तरी सुद्धा हे वरिष्ठ पेक्षा पण श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, कारण जनतेचं प्रतिनिधित्व करणारं हे सभागृह आहे. लक्षात आलं. लोकसभा नावावरूनच तुम्ही समजू शकता, लोकसभा हे भारतीय संसदेचं प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून लोकसभा ओळखली जाते. आता याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आपल्याला माहितीये. फक्त आपल्याला गुप्त व प्रौढ मतदान किंवा गुप्त व प्रौढ मताधिकार, आता ह्या ज्या संकल्पना आहेत ना, की गुप्त आणि प्रौढ मताधिकार म्हणजे काय? ठीक आहे. ओके. तर हे तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. तर गुप्त व प्रौढ मताधिकाराच्या पद्धतीने, लक्षात घ्या, जनता लोकप्रतिनिधींची निवड करते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गुप्त आणि प्रौढ मताधिकाराच्या पद्धतीनं इथे जर आपण बघितलं तर जनता काय करते? लोकप्रतिनिधींची निवड करते. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झाले. आता हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा वारंवार विचारलेला मुद्दा आहे. याला पण मी IMP करते. ठीक आहे. वारंवार विचारलेला मुद्दा. 18 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय नागरिक, लक्षात घ्या, 18 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 18 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतो. आणि इथं तुम्हाला जी 61वी घटना दुरुस्ती कायदा आहे, जो 1988 चा आहे, घटना दुरुस्ती कायदे आणि त्याचे जे इयर आहेत ना, ते पण समजून घ्या. 1988 नुसार मतदानाचं वय किती आहे? 21 वरून 18 वर्ष केलेलं आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष केलेलं आहे? असा एखादा क्वेश्चन बनू शकतो. प्रत्येक व्यक्तीस एकच मत देण्याचा अधिकार असतो. ओके. एकच मत देण्याचा अधिकार असतो. पण ही जी घटना दुरुस्ती आहे ना, ही घटना दुरुस्ती आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे? तर घटना दुरुस्ती. ठीक आहे. मग सर्वात जास्त मत मिळवणारा जो उमेदवार आहे, बरोबर, सगळ्यात जास्त मत मिळवणारा उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडला जातो. हे तर आपल्याला माहितीच असतं.
आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारणार आहेत, 61वी घटना दुरुस्ती 21 वरून 18 वर्ष, बरोबर. ओके, क्लिअर. तर जिथं तुम्हाला क्वेश्चन बनतात ना, आता सध्या आपण फक्त प्रिलियमचा विचार करू, तर प्रिलियम पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला 61वी घटना दुरुस्ती, एखादं आर्टिकल असेल तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 89. आता आर्टिकल 89 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आर्टिकल 89 मध्ये तुम्हाला इथं लोकसभेच्या रचनेची तरतूद केलेली दिसून येते. ठीक आहे, जोड्या लावामध्ये तुम्हाला लोकसभा, राज्यसभा, त्याच्याशी रिलेटेड इतर पॉइंट्स वरती क्वेश्चन विचारले जातात आणि आर्टिकल वरचे क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारले जातात, जोड्या लावामध्ये विचारले जातात. 4 लाइनर क्वेश्चन असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेंटेन्स मध्ये सुद्धा आर्टिकल टाकले जातात. ठीक आहे, ओके. मग इथं आर्टिकल 79 काय आहे, लोकसभेच्या रचनेची तरतूद आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानुसार लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते, 552 असू शकते. कंबाईनला एका मार्काला हा प्रश्न विचारलेला होता की लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते, 550, 552, 545 असे जवळजवळचे ऑप्शन तुम्हाला दिले जातात. ठीक आहे, तर 552 असते. म्हणजे आर्टिकल 89 मध्ये हे इथं तुम्हाला दिलेलं सगळं दिसून येतं. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आता ही जी 552 संख्या आहे त्या 552 पैकी 530 सदस्य जे आहेत ना, 530 सदस्य हे वेगवेगळ्या घटक राज्यातून जनतेद्वारे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात. म्हणजे या 552चं जर कॅल्क्युलेशन करायला तुम्ही घेतलं 552, तर या 552 मधनं 530 जे आहेत ना, त्यातनं 530 मायनस करा. ठीक आहे, किती राहतात बघा, आता 22 शिल्लक राहतात. तर 530 सदस्य जे असतात ना, हे काय केले जातात, वेगवेगळ्या घटक राज्यातून जनतेद्वारे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात. ओके. आणि जे 20 सदस्य आहेत, 20 सदस्य, तर 20 सदस्य केंद्र शासित प्रदेशातून निवडले जातात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूप छोटे छोटे मुद्दे आहेत, पण आपल्याला हे पण मुद्दे निग्लेक्ट करायचे नाहीये. ओके, तर 20 सदस्य, तर हे 552चं जे कॅल्क्युलेशन आहे ना, तर 552चं कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जी अँग्लो इंडियनची तरतूद आहे, लक्षात घ्या. अँग्लो इंडियन बद्दलची न्यूज होती मागच्या 5-7 वर्षापूर्वी, तर अँग्लो इंडियनचं पद रद्द झालेलं आहे का, मग कधी रद्द झालं, हे जरी असलं तरी सुद्धा अँग्लो इंडियनला पूर्वी काय अस्तित्व होतं, त्यांचं काय स्थान होतं, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो तुम्ही तिथं अँग्लो इंडियन बद्दलचे जे पूर्वीचे मुद्दे आहेत ते पण लक्षात ठेवा. तर अँग्लो इंडियन जमातीच्या लोकांना लोकसभेने पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. ठीक आहे, असं जर इथं राष्ट्रपतींना वाटलं, लक्षात घ्या. आता हे जे मत आहे, हे मत कोणाचं आहे, हे मत आहे राष्ट्रपतींचं. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रपतींना इथं वाटलं पाहिजे की बाबा अँग्लो इंडियन जे आहेत ना, त्यांना इथं पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही. असं जर राष्ट्रपतींना वाटलं तर ते काय करतात, जास्तीत जास्त 2 प्रतिनिधी, म्हणजे हे 530 प्लस हे 22 आणि हे अँग्लो इंडियनचे 2 असे मिळून इथं आपले 552 जी आहे ना आपली आकडा संख्या, तर ती इथं कम्प्लीट होते. म्हणजे 530 प्लस 20 प्लस 2 म्हणजे 552. म्हणजे सध्या लोकसभेची जी सदस्य संख्या आहे 545 आहे. आता इथं अँग्लो इंडियन बद्दलचं जे बदललेलं आहे ते फक्त तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जे काही अपडेट आहे, जे काही चेंजेस होत आहेत ना, ते तुम्हाला इथं माहित असले पाहिजे, पण पूर्वी काय होतं ते देखील माहित असलं पाहिजे. लक्षात घ्या. जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो, बरोबर. नीती आयोग फॉर्म झालं, पण नीती आयोगाच्या अगोदर नियोजन कमिशन होतं, नियोजन आयोग होता. मग नियोजन आयोगाने फ्रेम केलेल्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत, 5 इयर प्लॅन आहेत, ते आपल्याला अजूनही विचारलेच जातात, बरोबर. सेम तसंच एखादा घटक बदलत असेल, काहीतरी चेंजेस होत असतील, तरी सुद्धा जे जुनं कंटेंट आहे ना, जुनं कंटेंट काय होतं बाबा, जुनी सिच्युएशन काय होती, ती सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवत चला. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, आता इथं जे लोकसभा प्रतिनिधींची संख्या असते ना, ती संख्या कशी ठरवली जाते, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत की लोकसभा प्रतिनिधींची संख्या जी असते ती प्रत्येक घटक राज्य, आता स्टेट आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आहे, तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, बरोबर. तर या प्रत्येक स्टेटची लोकसंख्या सेम आहे का, नाही. लक्षात आलं. काही स्टेट असे आहेत की जिथं कमी लोकसंख्या आहे, काही स्टेट मोठ्या लोकसंख्येच्या, जसं की युपी असेल, बिहार असेल. तर प्रत्येक घटक राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये काय केलं जातं, इथं
लोकसभा प्रतिनिधींची संख्या ठरवली जाते. ठीक आहे. ओके, छोटे छोटे मुद्दे आहेत पण आपल्याला माहित असायला पाहिजे. मग साधारणतः 10 लाख लोकसंख्येला एक प्रतिनिधी. ठीक आहे, 10 लाख लोकसंख्येला हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. 10 लाख लोकसंख्येला एक प्रतिनिधी या प्रमाणात लोकसभा मतदारसंघ बनवले जातात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर लोकसभा मतदारसंघ कसे बनवले जातात? 10 लाख लोकसंख्येला एक प्रतिनिधी. ठीक आहे. मग लोकसभेचे सगळे मतदारसंघ एक सदस्यीय बनवण्यात आले आहेत. लक्षात घ्या, लोकसभेचे सगळे मतदारसंघ जे आहेत ना ते कसे आहेत? एक सदस्य आहेत. बरोबर. सध्याची सदस्य संख्या जी आहे 1971च्या जनगणनेवरून निर्धारित करण्यात आली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय की सध्याची जी सदस्य संख्या आहे ना ती सदस्य संख्या 1971च्या जनगणनेवरून निर्धारित करण्यात आलेली आहे. ओके, क्लिअर. आता इथं ही जी 1971च्या जनगणनेवरून निर्धारित करण्यात आलेली संख्या आहे ना तर ही 2026 पर्यंत बदल केला जातोय का? त्याच्यामध्ये नाही. बघा, 2026 पर्यंत त्यात बदल केला जाणार नाही. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय? की 2026 पर्यंत त्याच्यामध्ये बदल केला जाणार नाही. आणि लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी लक्षात घ्या प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काय केले? राखीव जागांची पण तरतूद केलेली आहे. सध्या तरी अनुसूचित जाती जमाती आयोग असेल, मागासवर्गीय आयोग असेल, याच्यावरती क्वेश्चनची संख्या खूप जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे पॉइंट लक्षात ठेवायचे. तर 2026चा मुद्दा आयोगाने कधी विचारलेला नाहीये पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर इथं लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातींचं प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी काय केलंय? आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे का? तर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की आपल्या घटनेमध्येच राखीव जागांची तरतूद आहे. ओके, तुम्हाला विचारलं जातं घटनेमध्ये तरतूद आहे का नाही ते सांगा. तर तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे. सध्या लोकसभेमध्ये अनुसूचित जातीसाठी 84 आणि अनुसूचित जमातीसाठी 47 जागा राखीव आहेत. जर याच्यामध्ये काही चेंज झाला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की अनुसूचित जातीसाठी 84 आणि अनुसूचित जमातीसाठी 47 जागा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ह्या जागा वगैरे विचारतात का? किती असतात? विचारल्या जाऊ शकतात. UPSC सारखा आपला जर एक्झाम पॅटर्न बनत असेल तर इथं खूप डीप मध्ये तुमचा अभ्यास असला पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, उमेदवाराची पात्रता. आता उमेदवाराच्या पात्रतेमध्ये जर आपण बघितलं तर इथं आपल्याला घटनेच्या कलम 84 नुसार, ठीक आहे, घटना कलम 84 नुसार लोकसभा उमेदवाराची जी पात्रता आहे ना ती पात्रता काय असावी लागते? आता इथं तुम्हाला जसं की पूर्वी एका परीक्षेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या यांची पात्रता विचारली होती. कोणाची? न्यायाधीशाची पात्रता विचारली होती. ठीक आहे. आर्टिकल पण लक्षात ठेवावं लागेल. तर इथं तुम्हाला कलम 84 किंवा कोणत्या आर्टिकल मध्ये नमूद केली पात्रता असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर इथं लक्षात घ्या की राज्यघटनेच्या कलम 84 नुसार लोकसभा उमेदवाराची पात्रता काय आहे? की ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. आता हे सेंटेन्स किती सिंपल आहे बघा. किती व्यक्ती भारताची नागरिक असावी. बरोबर. आयोगाने काय दिलं होतं? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत ती व्यक्ती भारताची नागरिक असावीच लागते. ठीक आहे, असावीच. फक्त च लावलं होतं आणि आपल्याला कन्फ्युज केलं होतं. ठीक आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा, त्या व्यक्तीने वयाची 25 वर्ष पूर्ण केली होती. असेच एरर टाकले जातात. 25च्या ठिकाणी 30, 30च्या ठिकाणी 35. तर 25 वर्ष पूर्ण केलेली असावी. संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात. लक्षात घ्या, संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या ज्या अटी आहेत ना तर त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्या. राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवणारी व्यक्ती संबंधित जाती जमातीची सदस्य असावी. लक्षात घ्या, राखीव मतदारसंघाबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन अजून पुस्तकामध्ये मिळते पण मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ते घेऊया. सध्या तरी प्रिलियम साठी आपल्याला हे जे मुद्दे आहेत ना हे मुद्दे सफिशियंट आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. चला बघा, तर इथं मेन्शन काय केले की संबंधित जाती किंवा जमातीचीच असली पाहिजे. त्या व्यक्तीचे नाव संसदीय मतदारसंघाच्या यादीत मतदार म्हणून नोंदवले असले पाहिजे. ठीक आहे. बघा,
त्या व्यक्तीचं जे नाव आहे ना ते संसदीय मतदारसंघाच्या यादीमध्ये मतदार म्हणून नोंदवलेलं असलं पाहिजे. ती व्यक्ती सरकारी नोकर, परकीय, दिवाळखोर, भ्रष्टाचारी नसावी. ओके. जर सदस्य म्हणून जर तुम्ही इथे येत असाल तर परकीय नसली पाहिजे, दिवाळखोर नसली पाहिजे, भ्रष्टाचारी नसली पाहिजे, हे मात्र इथं स्पेशली मेन्शन केलेलं आहे. तर अशा प्रकारची ही पात्रता आहे. या पात्रतेवरती तुम्हाला पूर्व परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मेन्सला जर क्वेश्चन विचारला तर मुख्य परीक्षेला तुम्हाला इथं म्हणजे कॉमन एखादा लेंदी क्वेश्चन विचारला तर तिथं बाकीचे पॉइंट्स घ्यावे लागतील. ठीक आहे. ओके. जस्ट एक मिनिट थांबा. चला, पुढचा मुद्दा आहे लोकसभेचा कार्यकाळ. ओके. बघा, आपल्याला माहिती की लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. पण क्वेश्चन पेपर सेट करताना तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीच्या कार्यकाळावरती पॉइंट्स कलेक्ट करून एक क्वेश्चन बनवला जातो, बरोबर, कन्फ्युजन व्हावं म्हणून. तर कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, जरी 5 वर्षाचा असला तरी सुद्धा महत्वाचं काय आहे की लोकसभेचा कार्यकाळ जरी 5 वर्षाचा असला तरी सुद्धा पंतप्रधानांच्या सल्ल्याने, पीएमच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करू शकतात. ठीक आहे. कोणाच्या, बघा, कोण बरखास्त करतं ते महत्वाचं आहे. तुम्हाला पंतप्रधानांच्या ठिकाणी राष्ट्रपती आणि राष्ट्रपतींच्या ठिकाणी पंतप्रधान असं दिलं जाऊ शकतं. तर पंतप्रधानांचा सल्ला घेतात राष्ट्रपती आणि लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करू शकतात. असं नाही की 5 वर्षाचा कालखंड आहे पण 5 वर्ष झालीच पाहिजे. ओके, क्लिअर. मग इथं बघा, तुम्हाला थोडंसं जीके किंवा जनरल नॉलेज म्हणून काही मुद्दे विचारले जाऊ शकतात. जसं की आजपर्यंत म्हणजे अशा किती लोकसभा आहेत ज्या मुदतपूर्व बरखास्त करण्यात आले. तर 1970ची असेल, 77ची आहे, 79ची आहे, 90ची आहे, 97ची आहे, 99ची आहे, 2004ची आहे. मग हे कंटेंट तुम्ही साध्या सोप्या परीक्षा देत असाल तर तुम्हाला नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण एक राज्यसेवा परीक्षा तुम्ही देत असाल तर तुम्हाला खूप सारं एक्स्ट्रा नॉलेज इथं असणं गरजेचं आहे. ओके. एक्स्ट्रा नॉलेजचा फायदा तुम्हाला कुठं होईल? आन्सर रायटिंगसाठी होईल. लक्षात आलं? क्लिअर. म्हणजे समजा तुम्ही मुदतपूर्व, तुम्ही लोकसभेच्या कार्यकाळाबद्दल एखादा क्वेश्चन आहे, 150 शब्दामध्ये उत्तर द्या किंवा 250 शब्दामध्ये उत्तर द्या. ओके. तुम्ही तिथं लिहिताय की लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो किंवा पंतप्रधानांच्या सल्ल्याने ते मुदतपूर्व बरखास्त करू शकतात असं तुम्ही लिहिताय आणि एक्झाम्पल तुम्ही लिहिताय, उदाहरण द्या. तुम्ही हा जो मुद्दा लिहिलाय ना, तर या मुद्द्याला एक पुष्टी म्हणून उदाहरण द्या. तर हे तुम्ही उदाहरण लिहू शकता आणि याचेच मार्क्स तुम्हाला मिळतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा. तर हे सगळं लक्षात ठेवा. संसदेने कायदा केल्यास, लक्षात घ्या, संसदेनं जर कायदा केला तर या कायदा केल्यास लोकसभेचा जो कार्यकाळ आहे ना तो किती वर्षासाठी वाढवता येतो? 1 वर्षासाठी वाढवता येतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला करा IMP. जर संसदेने कायदा केला तर लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवता येतो. ठीक आहे. 1976 42वी घटना दुरुस्ती. लक्षात घ्या, 1976 42वी घटना दुरुस्ती. लोकसभेची मुदत किती वर्ष करण्यात आली होती? 6 वर्ष. आता 42वी घटना दुरुस्ती आणि 44वी घटना दुरुस्ती एकत्र तुम्हाला विचारली जाऊ शकते की इथं हा जो मुद्दा आहे की लोकसभेचा कार्यकाळ संसदेने जर कायदा केला तर किती वर्षासाठी वाढवता येतो? 1 वर्षासाठी वाढवता येतो, बरोबर. पण ही जी 42वी घटना दुरुस्ती आहे तुम्हाला दिलं जाऊ शकतं की 42व्या घटना दुरुस्तीने लोकसभेची मुदत 5 वर्ष करण्यात आली, 6 वर्ष करण्यात आली. मग त्याच्यानंतर 42 आणि 44 मध्ये फक्त कन्फ्युजन करून दिलं जातं तुम्हाला. ओके. तर 42 मध्ये 6 वर्ष केली पण नंतर काय झालं? 78 मध्ये जी 44वी घटना दुरुस्ती झाली ना तिथं मात्र लोकसभेचा जो कार्यकाळ आहे ना तो पूर्वीसारखा करण्यात आला. किती वर्ष करण्यात आला? पूर्वीसारखा म्हणजे 5 वर्ष करण्यात आला. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. किती वर्ष करण्यात आला? 5 वर्ष करण्यात आला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त 42च्या ठिकाणी 44 देतील, 44च्या ठिकाणी 42 देतील. एवढाच फरक तुम्हाला तिथं असू शकतो आणि हाच फरक तुम्हाला तिथे काय करायचा आहे? क्लिअर करायचा आहे. दिसताना हे खूप सोपं दिसतं पण एक्झाम मध्ये अवघड वाटतं. आता लोकसभेच्या कार्यकाळाबद्दल आपण बघितलं. आता लोकसभेचे जे सदस्य आहेत ना, समजा लोकसभेचा एखादा सदस्य
त्या सदस्याला असं वाटलं की मला आता नको, मला लोकसभेमध्ये नाही राहायचं, तर मुदतपूर्व राजीनामा देऊ शकतो का? तो पर्सन देऊ शकतो. लक्षात घ्या, मुदतपूर्व राजीनामा तो देतो, कुणाकडे देतो? सभापतीकडे देतो. ठीक आहे, ओके, सभापतीकडे देतो. ठीक आहे, ओके. एखादा सदस्य सलग 60 दिवस, लक्षात घ्या, एखादा सदस्य सलग 60 दिवस लोकसभेच्या बैठकीस अनुपस्थित असल्यास काय होतं? त्याचं सदस्यत्व रद्द होतं. जसं इथं तुम्हाला म्हणजे लोकसभेच्या सदस्याला असं वाटलं की मला आता या पदावरती नाही राहायचं, तर ते राजीनामा देऊ शकतात. तसंच जर एखादा सदस्य सलग 60 दिवस जर लोकसभेच्या बैठकीला अनुपस्थित राहिला तर काय होतं? इथं त्याचं सदस्यत्व रद्द होतं आणि एका वेळी एकाच सभागृहाचं सदस्य इथं राहता येतं. हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. भत्ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कॉमन आर्टिकल्स आधी पण विचारत होते, आता पण विचारतायत, पण हे जे आर्टिकल आहेत ना, हे आर्टिकल आता पुढे जाऊन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, किंवा कोणत्या कलमानुसार संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे, असा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तिथं कलम 106 आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, म्हणजे आर्टिकल आहे म्हणून हा मुद्दा महत्वाचा ठरतो. ठीक आहे, घटनेमध्ये संसद सदस्यांसाठी पेन्शन आहे का? नाही. लक्षात घ्या, कधी कधी नवीन मुद्दे जर आयोगाला टाकायचे असतील तर आयोग असा एखादा मुद्दा टाकू शकतो की घटनेमध्ये पेन्शनची तरतूद आहे. पण आपल्याला जर आर्टिकल 106 व्यवस्थित माहित असेल तर आपण सांगू शकतो की इथं पेन्शनची तरतूद नाही. ठीक आहे, पण बघा, संसदीय कायद्याद्वारे ती करण्यात आलेली आहे, म्हणजे घटनेनं केलेली नाहीये. लक्षात घ्या, पण संसदीय कायद्याद्वारे काय केलेलं आहे? तशी तरतूद जी आहे ना, तर ती तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी संसद सदस्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन कायदा 1954 हा संमत केला आहे. आता अशा मुद्द्यांवरती युपीएससी तर क्वेश्चन विचारते, बरोबर. म्हणजे आपण कुठल्या लेवल पर्यंत अभ्यास केलेला असतो? लक्षात घ्या, आपण इथपर्यंत अभ्यास केलेला असतो, आर्टिकल 106 पर्यंत. लक्षात आलं? क्वालिटी बुक्स वापरण्याचा फायदा काय आहे हेच मी तुम्हाला सतत सांगते की आपण इथपर्यंत अभ्यास केलेला असतो. मग हा जो पार्ट आहे, हा पार्ट ज्याला तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन म्हणता, ठीक आहे, IMP, इम्पॉर्टंट. इथं जर तुम्हाला संसद सदस्य पगार, भत्ते, पेन्शन कायदा 1954 वरती क्वेश्चन आला तर मग आपण म्हणतो अरे मी हे कुठेच वाचलेलं नाहीये, किंवा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला, किंवा खूप डिफिकल्ट क्वेश्चन आला. ठीक आहे, जेव्हा घटनेमध्ये पेन्शनची तरतूद नव्हती तेव्हा संसदीय कायद्याद्वारे इथं पेन्शनची तरतूद केलेली आपल्याला दिसते. आणि तो कायदा जो आहे तो कायदा पण तुम्हाला तिथं मेन्शन करायचा जेव्हा तुम्हाला वेतन आणि भत्त्याशी रिलेटेड एखादा क्वेश्चन येईल. म्हणजे असा क्वेश्चन असेल की जिथं तुम्हाला वेतन आणि भत्ते हा पॉईंट लिहावा लागेल. मग तुम्ही नॉर्मल एक्झाम तर देत नाही आहात, तुम्ही राज्यसेवेची परीक्षा देत आहेत, सो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त हा व्हॅल्यू ऍडिशनल पॉईंट तिथे काय करावा लागेल? लिहावा लागेल. ठीक आहे, ओके, समजलं. नेक्स्ट बघा, 2010 मध्ये इयर मेन्शन केलेला आहे इथं. हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये सुधारणा झाली. ठीक आहे, जो 54चा कायदा होता या कायद्यामध्ये कधी सुधारणा झाली? 2010 मध्ये झाली. आणि संसद सदस्यांचा जो वेतन भत्ता आहे ना, तो वेतन भत्ता काय करण्यात आला? वाढवण्यात आला. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे काय झालं? संसद सदस्यांचा वेतन भत्ता जो आहे तो वाढवण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. विरोधी पक्षनेता 1977 पासून लोकसभेत विरोधी पक्षनेता हे पद अस्तित्वात आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन या पॉइंटला पण IMP करा. विरोधी पक्षनेत्यावरती क्वेश्चन असतात. तर हे पद घटनेमध्ये सुरुवातीपासून होते का? 77 पासून हे पद अस्तित्वात आलं का? मग त्याला कोणता दर्जा आहे? तर त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. ओके, म्हणजे घटनेमध्ये पहिल्यापासून विरोधी पक्ष, लोकसभेमध्ये विरोधी पक्ष हे पद जे आहे ना, हे घटनेमध्ये होतं का नाही, का 77 पासून आलं? जे काय असेल ते असेल, हे सगळे मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे पण तुम्ही इथं काय करा? व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, लोकसभेचे पदाधिकारी. आता इथं जर आपल्याला बघितलं तर इथं तुम्हाला लोकसभेच्या पदाधिकाऱ्यामध्ये आर्टिकल्स लक्षात ठेवावे लागतील की कलम 93 ते कलम 97. आर्टिकलचा हा जो ग्रुप आहे, कोणता ग्रुप आहे? कलम 93 पासून
कलम 97 पर्यंत लोकसभा सभापती उपसभापती यांची तरतूद करण्यात आलेली आहे. पूर्व परीक्षेसाठी असे मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कोणत्या आर्टिकल मध्ये सभापतीची तरतूद आहे, कोणत्या आर्टिकल मध्ये उपसभापतीची तरतूद आहे. स्पेशली 2 मार्काला एक आर्टिकल विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जी असते ना, त्याच्या पहिल्या अधिवेशनामध्ये, अधिवेशन पण लक्षात ठेवा, कोणत्या अधिवेशनामध्ये, पहिल्या अधिवेशनामध्ये सदस्य काय करतात, आपल्यामधून एकाची सभापती म्हणून आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. ठीक आहे, ओके. सार्वत्रिक निवडणुका पहिला अधिवेशन, आपल्यामधून एकाची सभापती एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. ठीक आहे. लोकसभेच्या कार्यकाळा एवढाच पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ असतो. अशी विधानं, खालील विधानांचा विचार करून उत्तर द्या असे जे क्वेश्चन असतात ना 4 लाईनर वगैरे, तिथं तुम्हाला विचारला जाऊ शकतो की लोकसभेच्या कार्यकाळा एवढाच त्यांच्या सदस्यांचा पण कार्यकाळ असतो का, की लोकसभेचा कार्यकाळ वेगळा सदस्यांचा कार्यकाळ वेगळा, असं काही असतं का? नाही. जितका लोकसभेचा कार्यकाळ आहे तेवढाच सदस्यांचा पण कार्यकाळ आहे. आपल्याला फक्त राज्यसभेच्या बाबतीत थोडंसं वेगळं बघायला मिळतं. ठीक आहे, ओके. मग आता असं जरी असलं की लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष आहे, बरोबर, मग तेवढाच पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आहे. पण जर एखादा सदस्य त्याला 5 वर्ष नाही काम करायचं, तर तो मधूनच सोडू शकतो का, तो मधून राजीनामा देऊ शकतो का, जर देऊ शकत असेल तर तो राजीनामा कोणाकडे देणार, वगैरे वगैरे असे प्रश्न पण इथे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे. तर जरी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ लोकसभे एवढाच असला ना, तरी सुद्धा ते मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या की ते मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. आणि सभापती आपल्या पदाचा राजीनामा ओरली देतात का? नाही, लेखी स्वरूपामध्ये देतात. कोणाकडे देतात? उपसभापतीकडे देतात. ठीक आहे. मग उपसभापती कोणाकडे देतात? उपसभापती राजीनामा सभापतीकडे देतात. सिंपल आहे, ओके, क्लिअर. फक्त विधानाच्या स्वरूपामध्ये काही पॉइंट्स इथं विचारले जाऊ शकतात. आर्टिकलचा जो ग्रुप आहे तो आर्टिकलचा ग्रुप तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता इथं बघा, लोकसभेच्या कार्यकाळ एवढाच सदस्यांचा कार्यकाळ असतो हे आपण बघितलं. पण जर एखाद्या सदस्याला नसेल काम करायचं तर तो राजीनामा देऊ शकतो, ही पहिली कंडिशन आपण बघितली. दुसरी कंडिशन, जर एखाद्या सदस्याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत झाला, ठीक आहे, किंवा एखाद्या सदस्याला काढून टाकायचं, टाकलं जाऊ शकतं का? टाकलं जाऊ शकतं. कसं? त्याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करून त्यांना पदावरून दूर करता येतं. लक्षात आलं की त्यांना पदावरून दूर करता येतं. लोकसभेच्या कामकाजाचं व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी कोणाची असते? सभापतींची असते. तर हे दोन्ही मुद्दे जे आहेत ना, हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. इथं सभापतीच्या ठिकाणी तुम्हाला उपसभापती ऑप्शन असू शकतो, पंतप्रधान असू शकतो, राष्ट्रपती असू शकतो, काही ऑप्शन देतात, खूप जवळजवळचे देतात. ठीक आहे. तर कोणाची असते? सभापतींची असते. आणि जेव्हा सभापती अनुपस्थित असतील ना, तेव्हा ही जबाबदारी किंवा त्यांचं कामकाज कोण पाहतं? उपसभापती पाहतात. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा सगळीकडेच तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. नेक्स्ट आपण बघूया, ओके, बघा, वेतन आणि भत्ते. ठीक आहे. तर संसद काय करते बघा, संसद वेळोवेळी कायदे करून सभापती आणि उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते निश्चित करत असते. हे पण आपण बघितले. सदस्यांचा पण आपण बघतोय आणि सभापती उपसभापतींचं पण आपण बघतोय, बरोबर. मग लोकसभा सभापतीचे अधिकार लक्षात घ्या. लोकसभेच्या सभापतीचे अधिकार आणि लोकसभेच्या सभापतीचं पद, हे जे पद आहे ना, हे कसं आहे? अतिशय सन्मानाचं आणि जबाबदारीचं पद आहे. लक्षात घ्या, हे पद अतिशय सन्मानाचं आणि जबाबदारीचं पद आहे. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? श्री जी.व्ही. मावळणकर. यांच्यावरती आयोगाने पूर्वी पण फार क्वेश्चन विचारलेले आहेत, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. तर जी.व्ही. मावळणकर हे सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सभापतीला पुढील अधिकार जे आहेत ना प्रदान करण्यात आलेले. ठीक आहे. आता सभापती, जस्ट एक मिनिट थांबा. बघा, सभापती म्हणून जे अधिकार आहेत ना, ते अधिकार पण आपल्याला माहित पाहिजे होते. आणि जीके कंटेंट म्हणून
पहिले सभापती कोण होते? जी.व्ही. मावळणकर होते. हे पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर? चला मग आता अधिकार जे प्रदान केलेले आहेत ते अधिकार पण आपण इथे बघूया, त्याच्यावरती पण एखादा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, आपल्याला कुठलंच कंटेंट इथे स्किप करायचं नाही. बघा, लोकसभेचे जे सभापती आहेत ना, तर त्यांचा पहिला अधिकार कोणता असतो माहितीये? की लोकसभेच्या ज्या बैठका होतात त्या बैठकांचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे असतं, म्हणजे ते भूषवतात. ठीक आहे, गणपूर्तीच्या अभावी ते कामकाज पण स्थगित करू शकतात. बरोबर, अध्यक्ष ते आहेत म्हटल्यानंतर गणसंख्येचा मुद्दा आपण बघितलाय. जर गणपूर्ती नाही झाली तर ते काय करतात? कामकाज स्टॉप करून टाकतात. ठीक आहे, मग हे झालं त्यांचा पहिला अधिकार. दुसरा अधिकार, सभागृहामध्ये चर्चेला जाणारे जे विषय असतात ना, की कोणता विषय चर्चेला घेतला जाणार आहे, तर त्याची जी रूपरेषा आहे ना, ती रूपरेषा कोण ठरवतं? सभापती ठरवतात. बरोबर, त्याचा टाइम असेल तो पण ते फिक्स करतात आणि मग ते काय करतात? चर्चा घडवून आणतात. हा त्यांचा दुसरा अधिकार. तिसरा अधिकार, जे सभागृह आहे त्याच्यामध्ये शांतता, सुव्यवस्थितता आणि शिस्त राखण्याची जबाबदारी पण कोणाची असते? त्यांचीच असते. लक्षात आलं? सभागृहाचे जे नियम असतात त्या नियमांचं पालन न करणारे जे सदस्य आहेत ना, त्या सदस्यांना शिक्षा करण्याची जबाबदारी कोणाची आहे? किंवा अधिकार म्हणा, जबाबदारी म्हणण्यापेक्षा अधिकार कोणाचा आहे? सभापतीचा आहे. किंवा एखादं विधेयक आहे किंवा एखादा प्रस्ताव आहे, त्याच्यावरती जर समसमान मतं पडली तर निर्णायक मत कोण देतं? उपसभापती देतात का सभापती देतात? ऑब्विसली सभापती देतात. लक्षात आलं? तर हे मुद्दे तुम्ही इथे लक्षात ठेवा. सभापती लोकसभा सदस्यांच्या विशेष अधिकारांचे संरक्षक म्हणून काम करतात. आता हे सगळं न विचारता तुम्हाला हे विधान तिथं दिलं जाऊ शकतं की सभापती लोकसभा सदस्यांच्या विशेष अधिकारांचे संरक्षक म्हणून काम करतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त आपण हे पहिले मुद्दे जर नाही अभ्यासले तर एक्झाम मध्ये आपण तिथे विचार करत बसतो की अरे या विधानाचा अर्थ काय. लक्षात आलं? क्लिअर? चल पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, लोकसभेच्या पुढचा त्यांचा अधिकार काय आहे? लोकसभेच्या ज्या वेगवेगळ्या समित्या असतात ना, त्या समित्यांची स्थापना पण तेच करतात आणि त्या समित्यांचे जे अध्यक्ष असतात त्यांची नियुक्ती पण तेच करतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा विचारला गेलेला मुद्दा आहे तो म्हणजे संयुक्त बैठक. त्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार कोणाला असतो? लोकसभेच्या सभापतीलाच असतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन की एखादं जे विधेयक आहे तर ते विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवतं? हे पण सभापतीच ठरवतात. लक्षात घ्या, लोकसभा सदस्यांचे राजीनामे स्वीकारायचे. ठीक आहे, त्यांचे राजीनामे नाकारायचे याचा अधिकार कोणाला आहे? याचा अधिकार पण त्यांनाच आहे. बरोबर, सगळ्या पक्षातील लोकांना चर्चेची समान संधी द्यायची हाही अधिकार त्यांनाच आहे. सभागृहाचं कामकाज चालवण्यास अडथळा निर्माण होत असेल तर जसं ते गणपूर्ती अभावी स्थगित करू शकतात कामकाज, तसं जर कामकाज करताना तुम्ही व्हिडिओ बघितले असतील कामकाजाचे, जर काही गोंधळ झाला किंवा अडथळा निर्माण होत असेल तर कामकाज तहकूब करण्याचा अधिकार पण कोणाला असतो? सभापतीला असतो. ठीक आहे, ओके. तर हे 12 पॉइंट जे आहेत ना, हे 12 पॉइंट्स एकदम इझी आहेत, पण काय होतं कधी कधी इझी पार्टच आपल्याला आठवत नाही. सो हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, मग अशा प्रकारे सभागृहामध्ये चर्चा, त्याच्यासाठी होणारा जो वेळ खर्च होत आहे, पैसा खर्च होत आहे, हा जनहित आणि राष्ट्रहिताला धरून झाला पाहिजे याची दक्षता. आपल्याला हे जे पद आहे हे पद खूप जबाबदारीचं आहे. जो आता मुद्दा आपण डिस्कस करतोय की जी काही चर्चा होतीये त्याच्यासाठी वेळ जातोय, बरोबर आहे, त्याच्यावरती खर्च होतोय, तर हा जनहित आणि राष्ट्रहिताला धरून झाला पाहिजे. ही जी दक्षता कुणाला घ्यावी लागते? सभापतींना घ्यावी लागते. बरोबर, म्हणून सभापतींचं पद जे आहे ना, हे पद खूप महत्वाचं आहे आणि प्रतिष्ठा वाढवणार आहे. लक्षात घ्या. मग सभापती पदाचं महत्व स्पष्ट करीत असताना पंडित जवाहरलाल नेहरूजींनी काय म्हटलंय की सभापती संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करीत असतो. लक्षात घ्या, सभापती संपूर्ण सभागृहाचं प्रतिनिधित्व करीत असतो. लक्षात आलं? क्लिअर? कारण सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. मग सभागृहाची प्रतिष्ठा, सभागृहाचं स्वातंत्र्य याचे सभापती बलराम जाखर यांनी, तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये असे मुद्दे टाकू शकता, बलराम जाखर यांनी आपल्या जनता
लोकसभेचे प्रशासन या पुस्तकामध्ये सभापती पदाविषयी मत व्यक्त केलंय आणि त्यांच्या मते सभापती एकच भाषा जाणतो, ती म्हणजे सभागृहाची भाषा. किती सुंदर शब्दामध्ये त्यांनी सांगितले बघा. आणि असे मुद्दे जरी आपल्याला पूर्व परीक्षेला उपयोगी नाही पडले तरी मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंगसाठी डेफिनेटली तुम्हाला अशा मुद्द्यांचा वापर तिथं करता येतो. ठीक आहे. याच्यावरनं सभासदाचं महत्व, जबाबदारी आणि त्यांचा निपक्षपातीपणा जो आहे ना तो दिसून येतो. तर बलराम जाखर यांनी खूप सुंदर अशा शब्दामध्ये हे सगळं इथं दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर सभापती पदाबद्दल जर सेपरेटली काही क्वेश्चन आला तर हे एवढे पॉइंट मोर दॅन सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर बघा लोकसभेचं सचिवालय. तर लोकसभेचं एक सचिवालय असतं, त्याच्यामध्ये एक मुख्य सचिव आणि इतर कर्मचारी असतात. ओके, जास्त क्वेश्चन लोकसभेच्या सचिवालयावरती पूर्व परीक्षेला जास्त क्वेश्चन येत नाहीत, लक्षात घ्या. पण पूर्ण लोकसभा या पॉइंट वरती मेन्स मध्ये क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. आता हे जे सचिवालय आहे जिथं लोकसभा सभापती, उपसभापती, लोकसभेचे सदस्य त्यांच्या कामकाजात माहिती पुरवतात. ठीक आहे. ओके, म्हणून सचिवालय महत्वाचं आहे. संसदेचं जे अधिवेशन असतं ना, तर संसदेचं अधिवेशन भारतीय राज्यघटनेच्या कलम 85 नुसार राष्ट्रपतीला हे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर सचिवालयाचा मुद्दा बघितला, त्याच्यानंतर संसदेच्या अधिवेशनाचा मुद्दा बघा. IMP करा याला. तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 85 असे आर्टिकल पूर्व परीक्षेला आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मग एका वर्षामध्ये किमान 2 वेळा अधिवेशन भरवलं जातं, लक्षात आलं. एका वर्षामध्ये किती वेळा? किमान 2 वेळा अधिवेशन भरवलं जातं. आणि जर राष्ट्रपतींना वाटलं तर तो केव्हाही लोकसभेचे अधिवेशन बोलावू शकतो, लक्षात घ्या. जर राष्ट्रपतींना वाटलं तर केव्हाही बोलावू शकतो, पण ऍटलिस्ट किमान 2 वेळा तरी भरवावं लागतं कलम 85 नुसार. ठीक आहे. ओके, समजलं. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. याच्यानंतर आपण बघतोय लोकसभेचे अधिकार आणि कार्य. आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळे पॉइंट समजले असतील. कोणताही मुद्दा आपण स्किप करत नाही आहोत. पुस्तकामध्ये आणखी डिटेलमध्ये माहिती आहे, ती माहिती तुम्ही वाचून घ्या आणि उत्तर लेखनासाठी यूज पण करा. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आहे कायदेविषयक अधिकार. आपण बघतोय लोकसभेचे अधिकार आणि कार्य. याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. लोकसभेचे कायदेविषयक अधिकार पण आहेत, लोकसभेचे कार्यकारी अधिकार पण आहेत, लोकसभेचे आर्थिक अधिकार पण आहेत, घटना दुरुस्ती करण्याचा स्पेशल अधिकार आहे, निर्वाचन विषयक अधिकार आहे. तर हे सगळे अधिकार जे आहेत ना, हे अधिकार आपण इथं एक एक करून डिस्कस करूया. ठीक आहे. ओके, तर कायदेविषयक अधिकारामध्ये जर बघितलं तर केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये जी अधिकाराची विभागणी केलेली आहे ना, केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये अधिकारांची जी विभागणी केलेली आहे त्याच्यानुसार केंद्र सूचीमधील 99 विषय, समवर्ती सूचीमधील 52 विषयांविषयी कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभेला आहे. इथं पण IMP करा. ठीक आहे. ओके, तर हा झाला आपला महत्वाचा मुद्दा की कुणाला आहे हा अधिकार? कायदेविषयक अधिकार लोकसभेला आहे. घटक राज्यांनी जर विनंती केली किंवा राष्ट्रपती राजवट लागू झाली, आपल्याला फक्त विनंती करेपर्यंतचा मुद्दा लक्षात राहतो, पण जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू असते ना तेव्हा राज्य सूचीतील विषयावर सुद्धा कायदा करण्याचा अधिकार लोकसभेला प्राप्त होतो. कोणत्या 2 कंडिशन मध्ये, लक्षात घ्या, कोणत्या 2 कंडिशन मध्ये लोकसभेला राज्य सूचीमधील विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो? एक तर जेव्हा राज्य स्वतः विनंती करेल, बरोबर, आणि दुसरी कंडिशन आहे जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होईल. ओके, नवीन कायदे तयार करणे, जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणे, कालबाह्य कायदे रद्द करणे, हे अधिकार सुद्धा कोणाला आहे? लोकसभेला आहेत. तर लोकसभेचे तर नवीन कायदे तयार करणे, जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणे, कालबाह्य कायदे रद्द करणे, हे जे अधिकार आहेत हे अधिकार पण लोकसभेलाच आहे. ओके, लक्षात आलं. त्याच्यामुळे हे जे कायदेविषयक अधिकार आहेत ना, हे अधिकार इथं आपल्याला इम्पॉर्टंट दिसतात.
साधारणतः विधेयके प्रथम मंजुरीसाठी कुठं पाठवली जातात? दोन्ही सभागृहामध्ये एखाद्या विधेयकासंबंधी बहुमताने निर्णय घेतला जातो, शेवटी राष्ट्रपतींची स्वाक्षरी होते आणि काय होतं, विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. ठीक आहे, तर लोकसभेची कार्य स्पष्ट करा असा प्रश्न आला तर आपण इतकं कंटेंट लिहून थांबू शकतो. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहेत लोकसभेचे कार्यकारी अधिकार. बघा, भारतामध्ये कोणती पद्धती आहे? संसदीय शासन पद्धती आहे. पाठीमागे आपण एक्सप्लेन केलंय, बरोबर. मग ही संसदीय शासन पद्धती स्वीकारल्यामुळे काय झालंय, संपूर्ण जे मंत्रिमंडळ असतं ना, ते सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतं? लोकसभेला जबाबदार असतं, बरोबर. म्हणजे ते लोकसभेला जबाबदार राहून काय करतं? कार्य करतं. ओके. मग या मंत्रिमंडळाविरुद्ध लोकसभेने जर अविश्वास दर्शवला, लक्षात घ्या, या मंत्रिमंडळाविरुद्ध जर लोकसभेने अविश्वास दर्शवला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. लक्षात घ्या, जर लोकसभेने अविश्वास दर्शवला तर त्यांना 100% इतर राजीनामा द्यावा लागतो आणि सभागृहामध्ये मंत्र्यांना त्यांच्या खात्याअंतर्गत कामाविषयी प्रश्न विचारले जातात आणि त्याची संबंधित मंत्र्यांना उत्तरे पण द्यावी लागतात. सभागृहामध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणावरती टीका केली जाते. आपण हे सगळं बघितलेलं आहे, लक्षात घ्या. तर लोकसभा वेगवेगळ्या समित्या स्थापन करते आणि सरकारच्या कार्यावरती काय करते? नियंत्रण ठेवते. ठीक आहे, तर लोकसभेचं कार्यकारी अधिकार जे आहे ते कार्यकारी अधिकार पण तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचे अधिकार आहेत आर्थिक अधिकार. बघा, आर्थिक अधिकारामध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक म्हणजे प्रश्न येतो वार्षिक अंदाजपत्रकाचा, बरोबर. तर वार्षिक अंदाजपत्रक आणि वेगवेगळी अर्थविधेयके यांना मंजुरी देण्याचं कार्य कोण करतं? संसद करते, बरोबर. संसदेच्या मंजुरीशिवाय सरकार कोणताच कर लावू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. या पॉइंटवरती राज्यसेवा कंबाईन बऱ्याच एक्झाम मध्ये प्रश्न विचारलाय की नवीन कर लावू शकते, लावू शकत नाही, कमी करू शकते, कमी करू शकत नाही, फक्त शफल करून दिलं जातं, बरोबर. आर्थिक बाबतीत जर आपण बघितलं तर लोकसभेला महत्वाचे अधिकार आहेत राज्यसभेपेक्षा पण जास्त. ओके, एखादं विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही ते ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? लोकसभा सभापतींना असतो, बरोबर आहे. आणि अर्थविधेयक पहिल्यांदा कुठे मांडलं जातं? लोकसभेमध्येच मांडलं जातं. लक्षात आलं? हा पॉइंट कॉमन आहे, हा पॉइंट जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल. लोकसभेमध्ये अर्थविधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेकडे जातं, बरोबर. आणि राज्यसभेस ते विधेयक किती दिवसाच्या आत? 14 दिवसाच्या आत मंजूर करावं लागतं किंवा नामंजूर करून लोकसभेकडे पाठवावं लागतं, बरोबर. आणि जर समजा त्यांनी 14 दिवस काहीच त्याच्यावरती डिसिजन नाही घेतला तर काय होतं? राज्यसभेने ते विधेयक मंजूर केलं आहे असं तिथं कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे मुद्दे कॉमन आहेत, म्हणजे बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेले पण आहेत. तर अर्थविधेयकाबाबत दोन्ही सभागृहाची समजा सहमती नाही झाली तर संयुक्त बैठक असते का? नाही. लक्षात घ्या, जर दोन्ही सभागृहाची मंजुरी नाही झाली तर तिथं संयुक्त बैठक नसते. ओके, क्लिअर, लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढचा अधिकार आहे घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार. आर्टिकल 368 संसदेच्या दोन्ही सभागृहांना समान अधिकार दिलेला आहे. ठीक आहे, ओके. संसदेचे दोन्ही सभागृह आहेत ना, तर त्या चला नेक्स्ट आहे घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार. लक्षात घ्या, आता हा जो अधिकार आहे घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार, हा एक खूप महत्वपूर्ण असा अधिकार आहे. आणि इथं जे आपल्याला आर्टिकल दिले कलम 368, लक्षात घ्या, त्या आर्टिकल 368 नुसार जर आपण बघितलं तर घटना दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेच्या दोन्ही सभागृहांना समान दिलेला आहे. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. असं नाहीये की बाबा संसदेच्या एकाच सभागृहाला आहे किंवा फक्त लोकसभेलाच आहे, तर दोन्ही सभागृहाला म्हणजे लोकसभेला पण आहे आणि राज्यसभेला पण आहे. याच्यावरती क्वेश्चन मला ते बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन विचारले जातात आणि तिथून तुम्हाला चुकीची आणि बरोबर विधानं सांगावी लागतात. ठीक आहे, घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही पैकी कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येतं. हेही विधान तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेलं होतं की घटना दुरुस्ती विधेयक पहिलं विधान असतं की दोन्ही गृहामध्ये मांडता येतात, दुसरं विधान असतं की फक्त लोकसभेतच मांडता येतं, तिसरं असतं फक्त राज्यसभेतच मांडता येतं, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, जर दोन्ही सभागृहांना आहे तर विधेयक पण तुम्ही दोन्ही सभागृहामध्ये मांडू शकता. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर घटनेमध्ये
काही आर्टिकल्स आहेत, कलम, तत्व आहेत, त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं साधं बहुमत आवश्यक आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. जर कुठल्या कलमामध्ये दुरुस्ती करायची, कुठल्या तत्वामध्ये दुरुस्ती करायची, तर इथं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कसलं मत महत्वाचं आहे? इथं साधं बहुमत महत्वाचं आहे. ठीक आहे, साध्या बहुमतासोबतच विशेष बहुमत, विशेष बहुमतासोबत 50% घटक राज्याच्या विधिमंडळाची मान्यता घेऊन या 3 पद्धतीने काय करता येते? घटना दुरुस्ती करता येते. लक्षात घ्या, पहिली पद्धत कोणती आहे? फक्त साधं बहुमत. दुसरी पद्धत आहे विशेष बहुमत आणि तिसरी पद्धत आहे साधे बहुमत प्लस 50% घटक राज्याची मंजुरी. ठीक आहे, तर जीएसटी विधेयक सगळ्यांना माहिती आहे, याचं एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही मेन्स मध्ये आन्सर रायटिंग लिहाल तेव्हा एक्झाम्पल लिहायला तुम्ही तिथं विसरू नका. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुढे जाऊया आपण. बघा, त्याच्यानंतर आहे निर्वाचन विषयक अधिकार. पुढचा अधिकार आहे लोकसभेचा निर्वाचन विषयक अधिकार. आता इथं जर आपण बघितलं तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा जो अधिकार आहे ना, तो लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना आहे. ठीक आहे, पण जे नॉमिनेटेड आहेत, इलेक्टेड आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. एक्झाम मध्ये निर्वाचित आणि नामनिर्देशित हे 2 शब्द वापरले जातात. तर निर्वाचन विषयक अधिकार जर बघितला तर तो लोकसभे आणि राज्यसभा दोन्ही सदस्यांना आहे, पण जे निर्वाचित सदस्य आहेत त्या सदस्यांना आहे. राष्ट्रपतींची निवडणूक आणि राष्ट्रपतींचा महाभियोग याच्यावरती प्रश्नांची संख्या खूप जास्त आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे महाभियोगाचा अधिकार. लक्षात घ्या, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, नियंत्रक, महालेखा परीक्षक अशा वरिष्ठ पदावरील व्यक्तींनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्यास महाभियोग प्रस्तावाद्वारे संसद काय करते? बहुमताने त्यांना पदावरून दूर करू शकते. इथं तुम्ही लक्षात ठेवा कोण कोण येते याच्यामध्ये? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, एससी आणि एचसी चे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, नियंत्रक, महालेखा परीक्षक, वरिष्ठ पदावरील व्यक्ती. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं महाभियोग प्रस्ताव इथं त्यांच्या विरुद्ध मांडता येतो. त्याच्यानंतर आहे वटहुकुमांना मंजुरी देणं. पुढचा जो अधिकार आहे तो आहे वटहुकुमांना मंजुरी देणं. जसं की संसदेचं अधिवेशन चालू असताना एखाद्या कायद्याची आवश्यकता आहे, बरोबर, पण त्यावेळेस अधिवेशन मात्र चालू नाहीये, मग कायद्याची आवश्यकता असल्यास राष्ट्रपती काय करतील? वटहुकूम काढू शकतात. वटहुकूम, अध्यादेश असे शब्द वापरून आयोगाने बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले. तर राष्ट्रपती वटहुकूम कधी काढतात हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे. तर जेव्हा इथं संसदेचं अधिवेशन चालू नसतं तेव्हा राष्ट्रपती वटहुकूम काढतात आणि संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या वटहुकुमाला लोकसभा आणि राज्यसभा, एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त लोकसभा देतील किंवा फक्त राज्यसभा देतील, थोडस केअरफुली तुम्ही बघा. तर लोकसभा आणि राज्यसभेची संमती इथं घ्यावी लागते, हे तुम्ही इथं व्यवस्थित थोडस लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर वटहुकुमाचा मुद्दा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरती पूर्वी क्वेश्चन विचारले. सेपरेटली पुस्तकामध्ये वटहुकुमाबद्दल अजून बरीच इन्फॉर्मेशन आहे. आपण जेव्हा राष्ट्रपती टॉपिक बघू तेव्हा तिथं आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये अभ्यासूया. पुढे जाऊया आपण. पुढचा अधिकार आहे बघा घटक राज्यासंबंधीचा अधिकार. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचा अधिकार आहे घटक राज्यासंबंधीचा अधिकार. लक्षात घ्या, एखाद्या घटक राज्यातील, ठीक आहे, एखाद्या घटक राज्यातील विधान सभेच्या शिफारशीवरून त्या राज्यासाठी विधान परिषदेची निर्मिती करणं. पहिला अधिकार आहे एखाद्या घटक राज्याची विधानसभा जर शिफारस करत असेल की आमच्या राज्यासाठी आम्हाला विधान परिषद पाहिजे तर त्याची निर्मिती करणं, किंवा एखाद्या राज्याला त्यांची अस्तित्वात असलेली विधान परिषद बरखास्त करायची, ठीक आहे, किंवा नवीन घटक राज्याची निर्मिती करायची, राज्याची नावं, सीमा यात बदल करायचे. तर हे अधिकार कोणाला आहेत? लोकसभा आणि राज्यसभेला आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर घटक राज्यासंबंधीच्या अधिकारावरती पण तुम्हाला सेपरेटली असा एखादा क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे घटक. अशा प्रकारे लोकसभेस अत्यंत महत्वाचे अधिकारात आहे. लोकसभा जनतेच्या
प्रतिनिधीचं सभागृह आहे, त्याच्यामुळे जनतेच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेऊन काय करावं लागतं, इथं कायदे निर्मितीचं जे कार्य आहे ना, ते कार्य लोकसभेला अतिशय व्यवस्थित असं पार पाडावं लागतं. कारण इथं जनतेच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात ना, त्या स्पेशली कोणाकडून असतात, लोकसभेकडून असतात. ओके, क्लिअर. बघा, आन्सर रायटिंग साठी हे जे सगळे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे जितक्या जास्त वेळा तुम्ही रिवाइज कराल तितक्या जास्त वेळा तुमच्या लक्षात राहतील. आणि याच्यामधून तुम्ही बुलेट पॉइंट्स बनवायला शिका. बुलेट पॉइंट जेव्हा बनतात तेव्हा त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित आन्सर रायटिंग करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघतोय राज्यसभा काउन्सिल ऑफ स्टेट. ओके, राज्यसभा काउन्सिल ऑफ स्टेट. लक्षात घ्या, राज्यसभेला भारतीय संसदेचे वरिष्ठ किंवा द्वितीय सभागृह असं संबोधलं जातं. लक्षात आलं. तर आपल्याला माहिती की हे वरिष्ठ किंवा द्वितीय सभागृह आहे. आता हे वरिष्ठ असलं तरी सुद्धा जे जास्तीत जास्त अधिकार आहेत ते कोणाला आहेत, जास्तीत जास्त अधिकार लोकसभेला आहेत. संघ राज्यातील घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करणारं हे सभागृह आहे. परंतु राज्यसभेत अमेरिकेतील वरिष्ठ सभागृह सिनेट प्रमाणे सर्व घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व दिलं जात नाही. लक्षात घ्या, राज्यसभेमध्ये जर तुम्ही बघितलं, अमेरिकेतील वरिष्ठ सभागृह कोणता आहे, सिनेट आहे. कधी कधी तुम्हाला काय केलं जातं माहिती का, हे कम्पेअर करून विचारलं जातं इतर राज्यांमध्ये वरिष्ठ सभागृहाला कसे अधिकार आहेत, आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये वरिष्ठ सभागृहाला कसे अधिकार आहेत. ओके, पण तिथं जसं सिनेटला अधिकार आहेत ना, प्रतिनिधित्व आहे, तसं आपल्याकडं नाही. म्हणून राज्यसभेतील प्रत्येक घटक राज्याची जी सदस्य संख्या आहे ना, ती कमी जास्त असलेली दिसते. कारण का, राज्यसभेची सदस्य संख्या घटक राज्याच्या लोकसंस्थेच्या प्रमाणात ठरवली जाते. ओके, लक्षात आलं, क्लिअर. इव्हन आपण लोकसभेची पण सदस्य संख्या बघितली होती की कशा पद्धतीने डिसाइड केली जाते. त्याच्यामुळे राज्यसभे संबंधीचे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 ते 92 मध्ये, ठीक आहे, भारतीय राज्यघटना कलम 79 ते 92 याच्यामध्ये राज्यसभेची रचना व स्वरूप याच्याविषयी तरतूद केली. आणि 100% असे आर्टिकल एक्झाम मध्ये विचारले जातात. राज्यसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे, लोकसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे, स्पेशली आर्टिकलचा ग्रुप असेल तर तो पण तुम्हाला विचारला जातो. बघा, घटनेचं कलम 80 जे आहे ना, तर या घटनेच्या कलम 80 नुसार, घटना कलम 80 नुसार राज्यसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती आहे, राज्यसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 250 आहे. ठीक आहे. घटना कलम 80 नुसार इथं जर आपण बघितलं तर राज्यसभेची, तुम्हाला लोकसभेची पण सदस्य संख्या विचारतात आणि राज्यसभेची पण विचारतात, तर जास्तीत जास्त 250 इतकी निश्चित केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये 238 सदस्य जे आहेत ना, ते घटक राज्यातून निवडले जातात. ओके, याचं कॅल्क्युलेशन पण तुम्ही समजून घ्या. आणि जे 12 सदस्य असतात ना, तर हे 12 सदस्य राष्ट्रपती काय करतात, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा या क्षेत्रामधून उल्लेखनीय कार्य करणारे जे व्यक्ती असतात ना, त्यांच्यामधून नियुक्त केले जातात. ओके, क्लिअर. आता सध्या जर आपण बघितलं तर राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत, 245 सदस्य आहेत. ओके, किंवा जर काही चेंज झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सध्या राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत. आता तुमची कंबाईनची एक्झाम असेल, बरेच विद्यार्थी असे आहेत की जे राज्यसेवा पण देतात, कंबाईन पण देतात, तर त्यांना असे छोटे मोठे जे पॉइंट्स आहेत ना, ते पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतात. इव्हन राज्यसेवा देणाऱ्यांना पण थेरी क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला असे एरर डिटेक्शन साठी पॉइंट टाकले जाऊ शकतात. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, राज्यसभा हे घटक राज्याचे प्रतिनिधित्व करणारं सभागृह. ठीक आहे. लोकसभा लोकांचं, जनतेचं प्रतिनिधित्व करतं, राज्यसभा घटक राज्याचं प्रतिनिधित्व करतं. त्याच्यामुळं राज्यसभेमध्ये घटक राज्यातून पाठवण्यात येणारे जे प्रतिनिधी आहेत ना, त्यांची निवड त्या त्या घटक राज्याच्या विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य असतात, निवडून आलेले सदस्य असतात ना, त्यांच्यामधून केली जाते. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही जी निवडणूक होत असते ही कशी होते,
तुम्हाला परीक्षेत येतील प्रत्यक्ष होते, तसं नाहीये, अप्रत्यक्ष होते, खुल्या मतदान पद्धतीने होते, बरोबर. आणि एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने इथं ही निवड आपल्याला झालेली दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना त्यांच्या विधानसभेतील सदस्य संख्येच्या प्रमाणामध्ये आपले प्रतिनिधी राज्यसभेमध्ये पाठवण्याची संधी मिळते. मुद्दा कोणता महत्वाचा आहे की लोकसभा कुणाचं प्रतिनिधित्व करते आणि राज्यसभा कुणाचं प्रतिनिधित्व करते. हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी अवघड जाणार नाही. त्याच्यानंतर आहे उमेदवाराची पात्रता. लक्षात घ्या, घटनेच्या कलम 84 नुसार, घटना कलम 84 नुसार राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी कोणती पात्रता लागते? तुम्हाला पात्रता राष्ट्रपतीची विचारतील, उपराष्ट्रपतीची विचारतील, एससीच्या न्यायाधीशांची विचारतील, एचसीच्या न्यायाधीशांची विचारतील. सगळं तुम्हाला माहित पाहिजे. त्यांचं एज लिमिटेशन माहित पाहिजे. बाकीचे काही मुद्दे कॉमन असतात, पण ऍटलिस्ट एज लिमिटेशन मध्ये तुम्हाला एरर टाकला जाऊ शकतो. तर इथं आर्टिकल 84 पण लक्षात ठेवा. राज्यसभा सदस्यांची पात्रता कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? कलम 84 मध्ये दिलेली आहे. काय पात्रता आहे? सगळीकडे सेम आहे, भारताचा नागरिक पाहिजे. फक्त वयाची जी मर्यादा आहे ती चेंज असते. उमेदवाराचं वय 30 वर्ष पूर्ण पाहिजे आणि संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या ज्या अटी आहेत ना, त्या अटींची पूर्तता केली पाहिजे. लक्षात आलं? संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या ज्या अटी आहेत ना, त्या अटींची पूर्तता केली पाहिजे. लक्षात घ्या, ज्या घटक राज्यामधून उमेदवार निवडणूक लढवणार आहे त्या घटक राज्याच्या मतदारसंघात तिचं नाव असलं पाहिजे. असणारच आहे ऑब्विसली, असं नसतं की बाबा मतदारसंघामध्ये, पण ही पात्रता आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. संबंधित उमेदवार जो आहे तो शासकीय नोकर, वेडा, दिवाळखोर, गुन्हेगार, भ्रष्टाचारी नसावा. लक्षात घ्या, संबंधित उमेदवार शासकीय नोकर, वेडा, दिवाळखोर, गुन्हेगार, भ्रष्टाचारी नसावा. हे मुद्दे कॉमन आहेत. फक्त वय वर्ष 30 तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जसं आपण लोकसभेचा कार्यकाळ बघितला होता तसंच आपण राज्यसभेचा पण कार्यकाळ बघतोय. तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, बरोबर. विसर्जन होतं का? होत नाही. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सदस्य निवृत्त होतात? 1/4 होतात, 1/3 होतात? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि त्या जागेवर तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. ओके, मग हे विचारले आयोगाने 2 वर्षाच्या ठिकाणी तुम्हाला 2.5 वर्ष देतील, 3 वर्ष देतील. तुम्ही म्हणाल की मॅडम एवढं सोपं जरी असलं तरी एक्झामच्या टेम्परामेंट मध्ये आपल्याकडून या चुका होऊ शकतात. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष आहे. लोकसभेचा किती आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लोकसभा विसर्जित असताना कायदेविषयक सल्ला देण्यासाठी, लक्षात घ्या, जेव्हा लोकसभा विसर्जित असते तेव्हा कायदेविषयक सल्ला देण्यासाठी, सरकारच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणाची महत्वाची भूमिका असते? राज्यसभा महत्वाची भूमिका बजावते. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, राज्यसभेचे पदाधिकारी. लक्षात घ्या, बघा इथं जर आपण बघितलं तर राज्यसभेचं कामकाज पाहण्यासाठी घटनेत जसं लोकसभेमध्ये सभापती आणि उपसभापती आहेत तसंच इथं राज्यसभेमध्ये पण सभापती उपसभापतींची तरतूद आहे. आणि घटना कलम 89 नुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल लक्षात ठेवा. घटना कलम 89 नुसार भारताचा उपराष्ट्रपती कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. सभापतींच्या गैरहजेरीत सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी राज्यसभा सदस्य आपल्यातूनच एकाचा उपसभापती म्हणून निवड करतात. राज्यसभेचा सभापती राज्यसभेचा सदस्य असतो का? लक्षात घ्या, नसतो. कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. त्याच्यामुळे ते नसतात सदस्य. त्यांचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा असतो. लक्षात ठेवा. आणि राज्यसभा सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार राज्यसभेला आहे? नाही. लक्षात घ्या, राज्यसभेला नाही. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? क्लिअर. तर हा अधिकार राज्यसभेला नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पण उपराष्ट्रपती या नात्याने घटनाविरोधी वर्तन जर त्यांनी केलं, कोण असतात सभापती? उपराष्ट्रपती, बरोबर.
मग सभापती म्हणून नाही तर उपराष्ट्रपती या नात्याने जर त्यांनी काही चुकीचं वर्तन केलं तर संसदेमध्ये काय केलं जातं, अविश्वासाचा ठराव पास केला जातो आणि हा अविश्वासाचा ठराव पास करून त्यांना पदावरून दूर करता येतं. लक्षात आलं? अविश्वासाचा ठराव पास करून काय केलं जातं, त्यांना पदावरून दूर करता येतं. मग उपसभापतीला काढण्याचा अधिकार सभापतीला काढण्याचा अधिकार नाहीये, पण उपसभापतीला काढण्याचा अधिकार आहे का? डेफिनेटली आहे. लक्षात घ्या, राज्यसभेला आहे. आणि तुम्हाला कन्फ्युजन हेच असतं, पहिल्या सेंटेन्स मध्ये सभापती, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये उपसभापती, पुन्हा सभापती. एवढंच फक्त आयोगाची पद्धत तुम्हाला समजून घ्यायची आणि फॅक्ट तुम्हाला क्लिअर ठेवायचे की कोणाला काढण्याचा अधिकार राज्यसभेला असतो, कोणाला काढण्याचा अधिकार राज्यसभेला नसतो. ठीक आहे. उपसभापती घटनाविरोधी वर्तन जर त्यांनी केलं तर त्यांना कोण पदावरून दूर करतं? राज्यसभाच पदावरून दूर करते. कशी दूर करते? बहुमताने दूर करते. लक्षात आलं? बहुमताने पदावरून दूर करू शकते. इतकं तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळं मोर दॅन सफिशियंट आहे. याच्यापेक्षा जास्त काही एक्झाम मध्ये विचारलं जात नाही. ठीक आहे. मी प्रिलियम पुरतं बोलते. मेन्स मध्ये तुम्हाला करंट रिलेटेड इश्यूज वगैरे विचारले जाऊ शकतात, राज्यसभेशी रिलेटेड असतील तर. वेतन आणि भत्ते जर बघितलं तुम्ही तर संसद वेळोवेळी कायदा करून राज्यसभा सभापती आणि उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते जे आहेत ना ते निश्चित करते. जसं आपण लोकसभेचे बघितले तसं सेम राज्यसभेचे. ओके. मग त्यांचं वेतन जे असतं ना कुठून दिलं जातं हे तुम्हाला विचारलं जातं, तर ते दिलं जातं भारताच्या संचित निधीमधून. ओके, क्लिअर? कुठून दिलं जातं वेतन? भारताच्या संचित निधीमधून. ओके. सभापतींचे अधिकार आणि कार्य जर तुम्ही बघितलं, सभापतींचं अधिकार आणि कार्य, तर राज्यसभेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आता संचित निधी काय असतो वगैरे ते टॉपिक पुढे आहेत, आपण ते पुढे बघूया. ठीक आहे. बघा, राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सभापतीला कोणते अधिकार प्राप्त आहेत? जसं आपण लोकसभा सभापतीचे अधिकार बघितलं होतं तसंच आपण राज्यसभा सभापतीचे अधिकार बघतोय. तर सभागृहाच्या बैठकांचं अध्यक्षस्थान भूषवणं, सभागृहातील चर्चेचे विषय ठरवणं, सभागृहातील सदस्यांवर नियंत्रण ठेवणं, सभागृहात होणाऱ्या चर्चेला परवानगी देणं, स्थगन प्रस्ताव मान्य आणि अमान्य करणं. जसं की तुम्हाला वटहुकमावरती क्वेश्चन आहे तसं स्थगन प्रस्ताव म्हणजे काय सेपरेटली याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सभागृहातील नियम आणि शिस्तीचं पालन न करणारे जे सदस्य आहेत ना त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार या सभापतीला असतो, म्हणजेच उपराष्ट्रपतींना असतो. ओके, क्लिअर? समजते का? बघा, याच्यामध्ये नवीन असं काहीच नाहीये, फक्त एक्स्ट्रा कंटेंट जे आहे ते व्यवस्थितपणे तुम्हाला इथं दिलं जाते. बघा, सभागृहात मांडण्यात येणाऱ्या ठरावामध्ये आणि विधेयकावर चर्चा व मतदान घेणे हे सभापतींचं काम आहे. एखादा ठराव आहे किंवा एखादं विधेयक आहे, त्या विधेयकावर जर समसमान मतं पडली तर निर्णायक मत कोण देतं? सभापती देतात. सदस्यांचे जे विशेष अधिकार आहेत त्यांचं रक्षण कोण करतं? तेच करतात, तेच म्हणजे सभापती करतात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर जसं आपण लोकसभेचं सचिवालय बघितलं होतं तसंच आपण राज्यसभेचं सचिवालय पण बघूया. राज्यसभेचं पण एक सचिवालय असतं, त्याच्यामध्ये एक मुख्य सचिव असतात, त्याच्यामध्ये तिला इतर सचिव असतात, अनेक कर्मचारी असतात. याच्यावरती काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जात नाहीत. त्यांची नेमणूक आणि सेवा शर्ती राज्यसभाच ठरवते, हे तुम्ही इथं व्यवस्थित समजून घ्या. राज्यसभेचे अधिकार आणि कार्य आपण बघूया, हे जास्त महत्वाचं आहे. आणि राज्यसभेचे अधिकार आणि कार्य आणि लोकसभेचे अधिकार आणि कार्य हे तुम्हाला एकत्रितपणे विचारले जाऊ शकतात बरं का, तेवढं फक्त तुम्ही व्यवस्थित समजून ठेवा. ठीक आहे. ओके. तर बघा, कायदेविषयक अधिकार जसं आपण लोकसभेचे बघितले होते तसंच राज्यसभेचे पण बघूया. सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये? अर्थविधेयक. अर्थविधेयक सोडून इतर विधेयक जी असतात ना ती राज्यसभेमध्ये पहिल्यांदा मांडता येतात, पण अर्थविधेयक पहिल्यांदा तुम्हाला कुठं मांडावं लागतं? लोकसभेमध्येच मांडावं लागतं. ओके. मग इथं जर आपण बघितलं तर इथं कायदे निर्मितीमध्ये राज्यसभेला लोकसभेप्रमाणे अधिकार आहेत, बरोबर? म्हणजे राज्यसभेच्या संमतीशिवाय विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं का? होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशी विधानं एक्झाम मध्ये 100% कन्फ्यूज करतात. कारण का? आपल्या डोक्यामध्ये एकच फिट्ट असतं
की बाबा लोकसभेनं जरी नामंजूर केलं तरी राज्यसभेनं नामंजूर केलं तरी सगळं लोकसभेच्या हातात आहे, बरोबर आहे. पण संमती लागते, लक्षात घ्या, बरोबर. त्याच्या म्हणजे असं आहे का की राज्यसभेचं काहीच तिथं विचारात घेतले जात नाहीत मुद्दे, तर तसं नाहीये. ओके, तर राज्यसभेच्या संमतीशिवाय विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. नवीन कायदे असतील किंवा जुने कायदे असतील त्याच्यामध्ये दुरुस्ती करायचे किंवा कालबाह्य झालेले कायदे आहेत ते रद्द करायचे, हे सगळं काम कोण असतं? राज्यसभा करत असते. ओके, आणि लोकसभेप्रमाणेच राज्यसभेत चर्चा होऊन बहुमताने विधेयक मंजूर किंवा नामंजूर केलं जातं. आणि विधेयकाबाबतीत लक्षात घ्या, विधेयकाच्या बाबतीत दोन्ही सभागृहात मतभेद निर्माण जर झाले तर इथं पण अर्थविधेयक सोडून बरं का संयुक्त बैठक बोलवतात आणि त्याच्यामध्ये बहुमताने निर्णय घेतले जातात. बहुमताने, हे लक्षात ठेवा. आणि लोकसभेची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे निर्णय कुणाप्रमाणे होतील? ऑब्विसली लोकसभेप्रमाणेच होतील. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजलं का इथपर्यंत? नेक्स्ट बघा, कार्यकारी अधिकार. लक्षात घ्या, पुढचा मुद्दा आहे कार्यकारी अधिकार. तर केंद्रीय मंत्रिमंडळ हे घटनेतील तरतुदीप्रमाणे लोकसभेला जबाबदार राहून कार्य करतं, बरोबर. लोकसभा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव संमत करून मंत्रिमंडळ बरखास्त करू शकते. ओके, पण राज्यसभेकडून काय होतं? राज्यसभा सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने मंत्रिमंडळाच्या कार्यावर नियंत्रण ठेवत असते, प्रश्न उपप्रश्न विचारत असते, बरोबर. काम रोको प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, निंदा व्यंजनक प्रस्ताव, हे सगळे प्रस्ताव ना तुम्हाला डिटेलमध्ये करायचे, कारण का याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, मग इत्यादी संसदीय आयुधांच्या माध्यमातून राज्यसभा काय करते? मंत्रिमंडळाच्या कार्यावरती नियंत्रण ठेवत असते. तुम्हाला विचारलं जातं की कोणत्या ह्याच्या माध्यमातून राज्यसभा मंत्रिमंडळाच्या कार्यावरती नियंत्रण ठेवत असते. ठीक आहे, तर स्थगन प्रस्ताव, काम रोको प्रस्ताव, प्रश्न विचारणे, उपप्रश्न विचारणे, निंदा व्यंजनक प्रस्ताव. ठीक आहे, ओके. आणि त्याचप्रमाणे ज्या संसदीय समित्या आहेत ना, तर या संसदीय समित्यांमध्ये लोकसभा सदस्यांबरोबरच राज्यसभेचे सदस्य पण असतात, हो की नाही? आपल्याला विचारलं जातं ना, XYZ एखादी समिती आहे, बरोबर आहे, अंदाज समिती असेल वगैरे वगैरे जे काय असेल ते असेल, त्याच्यामध्ये लोकसभेचे सदस्य किती आहेत, राज्यसभेचे किती आहेत विचारलंय आयोगाने. आणि या संसदीय समित्यांच्या माध्यमातून सुद्धा राज्यसभा सरकारच्या कार्यावर काय करत असते? नियंत्रण ठेवत असते. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीनं आपण जे कंटेंट आयोग तुम्हाला विचारतय त्याच्यावरती जास्त फोकस करतोय. सध्या तरी आपण तुमची प्रिलियम विचारात घेतोय, पण ज्या पुस्तकातून आपण हे सगळं कव्हर करतोय, ज्या पुस्तकातून तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, जे पुस्तक तुम्हाला फक्त वस्तुनिष्ठसाठीच नाही तर तुमच्या आन्सर रायटिंग साठी पण उपयोगी पडणार आहे. बरंच काही पुस्तकामध्ये आहे, सगळंच आपण पुस्तकातलं इथे शिकवू शकत नाही. इवन तुम्ही कुठल्याही कोचिंग क्लासेसला जावा, कुठेही जावा, जितकं पुस्तकामध्ये असतं तितकं सगळंच तुम्हाला शिकवलं जात नाही. काही गोष्टी असतात ज्या स्वतः आपल्याला पण वाचाव्या लागतात. हा, डेफिनेटली पॉइंट कव्हर केले जातात, सिलेबस कव्हर केला जातो, पण जितकं एक पुस्तक तुम्हाला शिकवतं तितकं आपण सगळंच इथे शिकवू शकत नाही. सो पुस्तक तुम्ही रीडिंग चालू करा, छोटे छोटे क्वेश्चन तुम्ही तयार करा, आन्सर रायटिंगला चालू करा. सध्या तरी तुम्ही एकच पुस्तक घ्या, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. स्पेशल रेफरन्स महाराष्ट्राचा आहे, याचा तुम्ही खूप गांभीर्याने विचार करा. लोकसेवा आयोग ह्या 25च्या एक्झाम मध्ये असेच क्वेश्चन तुम्हाला विचारणार. ठीक आहे, ओके. तर सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. पॉलिटीची ही सिरीज आपली इथून पुढे चालूच राहणार आहे. नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, आणि जर खरंच तुम्हाला सिरीज उपयोगी पडत असेल तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.